मंडळी, राजकीय वळण मिळालेले संतोष देशमुख हत्या प्रकरण हे गेल्या कित्येक दिवसांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। या प्रकरणाचा तपास जितक्या वेगाने होत आहे असं दिसतंय की त्याच वेगाने यामागून सुरू असणारं राजकारण सुद्धा समोर येत आहे। रोज नवीन धागेदोरे हाती लागत असताना या प्रकरणात एका महिलेचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे। मात्र हे समोर आलं असलं तरी दुर्दैवच म्हणावं लागेल, कारण ती महिला पोलिसांच्या हाती लागली मात्र मृत अवस्थेत। त्यामुळे या महिलेचं खरंच संतोष देशमुख प्रकरणाशी संबंध होता का? होता तर नेमका काय? कोण आहे ही महिला? पोलीस तिच्यापर्यंत पोहोचण्याआधीच तिची हत्या कशी झाली? या सगळ्या प्रश्नांचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, बीडमध्ये 9 डिसेंबर 2024 ला सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती। तेव्हापासून या प्रकरणात अनेक नव्या गोष्टी नाट्यमयरित्या समोर येत आहेत। या प्रकरणात पोलिसांनी केलेला निष्काळजीपणा हा आरोपींना वाचवण्यासाठी केलेला कट आहे, असा आरोप संतोष देशमुख कुटुंबानं तसंच सुरेश धस यांनी वेळोवेळी केला आहे। या सगळ्यात अजून एक मोठा आरोप मस्साजोगमधील गावकऱ्यांनी केला होता। गावातील लोकांनी केलेल्या आरोपांनुसार आरोपी संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचा मृतदेह एका महिलेच्या घरी नेऊन टाकणार होते आणि या प्रकरणाला बलात्काराचं वळण देणार होते। या आरोपादरम्यान कळंबमधील महिलेचा वारंवार उल्लेख झाला होता। त्यानंतर कळंब येथील मनीषा कारभारी भिडवे याच महिलेची हत्या झाल्याचा प्रकार 4 दिवसापूर्वी उघडकीस आला आहे। ही महिला एकटीच राहत होती। आता मात्र कळंबमध्ये घडलेल्या या घटनेमुळे या प्रकरणामधील गुंतागुंत आणखी वाढली आहे, कारण सरपंच संतोष देशमुख यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी या महिलेचा वापर केला गेला असल्याचा आरोप मारेकऱ्यांवर झाला होता आणि आता कराड यांच्या सांगण्यावरून ही महिला या हत्याकांडाशी जोडली गेली असल्याचे आरोप तिच्यावर केले गेले। म्हणून पोलीस तिच्या तपासावर होतेच, पण त्याआधीच तिची हत्या झाल्याचं समोर आलं। आता पाहिलं तर कोण आहे मनीषा भिडवे? तर ही महिला बीड जिल्ह्यातील आडसगावची रहिवासी असून तिचं माहेर अंबाजोगाई तालुक्यातील टाकळी मनोहर हे आहे। मनीषा कारभारी भिडवे अंदाजे 40 ते 45 या वयाची महिला कळंब शहरातील द्वारका नगरी वसाहतीत राहत होती। काही वर्षांपासून ही महिला एकटीच इथे राहत होती। बुधवारी शेजाऱ्यांना वास येऊ लागला। सुरुवातीला प्राण्याचा मृत्यू झाला असेल या विचाराने शेजारच्या लोकांनी दुर्लक्ष केलं, मात्र गुरुवारी मृत महिलेच्या घराकडून हा वास जास्त उग्र स्वरूपात यायला लागल्यानं शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं। बाहेरून कुलूप असल्यानं पोलिसांनी मागच्या बाजूने किचनमध्ये प्रवेश केला असता डोक्याला मार लागलेल्या आणि सडलेल्या अवस्थेत या महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळला। इथल्या रहिवाशांच्या म्हणण्यानुसार तिचा कोणाशी फारसा संपर्क नव्हता। ती खाजगी सावकारकी करायची। काही लोकांचं तिच्या घरी येणं जाणं होतं। रात्री अपरात्री कधीही तिच्या घरी काही लोक येत असल्याचं परिसरातील लोकांनी सांगितलं। त्याचबरोबर तिचा खून अनैतिक संबंधातून झाला असावा अशी चर्चा देखील याच भागात दबक्या आवाजात सुरू आहे। शिवाय या महिलेची एक नव्हे तर तब्बल 4 लग्न झाल्याची माहिती समोर येत आहे। त्यानुसार तिचे आडनावे पण बिडवे, आकुसकर, बियाणे असे समोर येत आहेत। मात्र आधीच सांगितल्याप्रमाणे सध्या ही महिला एकटीच राहत होती। मैत्री करून व्हिडिओ बनविणं व ब्लॅकमेलिंग करणं अशा व्यवसाय या महिलेचा होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। त्यामुळेच ब्लॅकमेलिंग मधूनच हा खून झाला असावा असा पोलिसांचा संशय आहे। तर पोलिसांनी या प्रकरणात एकाला अटक केली आहे, तर दुसरा आरोपी उस्मान सय्यद याला कळंब पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा ताब्यात घेतला आहे। हे दोन्ही आरोपी बीड जिल्ह्यातील केज शहरातील आहेत। दरम्यान या संपूर्ण घटनेनंतर आता संतोष देशमुख यांना अडवण्यासाठी जी महिला तयार करण्यात आली होती तीच ही महिला असल्याची चर्चा सुरू आहे। संतोष देशमुख यांच्यावर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार असलेल्या या महिलेची हत्या झाली आहे। त्यामुळे पुरावे मिटवण्यासाठी या महिलेला मारून टाकले का, असा देखील प्रश्न यातून उपस्थित होतो। तर धनंजय देशमुख महिलेच्या मृत्यूवर म्हणतात की मी वेळोवेळी सांगत आलो आहे, केस स्टेशनमध्ये पहिल्या 8 दिवसाच्या तपासाचं रिइन्व्हेस्टिगेशन करावं। त्यातलाच एक भाग आहे हत्या केल्यानंतर चुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी ही आरोपींनी तयार केलेली महिला होती। त्यांच्या अगोदर या गोष्टीमुळे कित्येक जण बळी पडले असतील, मात्र पोलिसांनी त्याला गांभीर्याने घेतलं नाही। या महिलेचा कुणीतरी खून केल्याची माहिती आली आहे। त्याला कारणीभूत कोण आहे, आता याची जबाबदारी कोण घेईल, याचा कुठलाही तपास पोलिसांनी केला नाही, असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे। तर मृत अवस्थेत सापडलेल्या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काही संबंध नाही असं म्हणत कळंब येथील महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर सुरू असलेली चर्चा पोलिसांनी फेटाळली आहे।
अंजली दमानिया यांच्या आरोपानंतर पोलिसांनी या दोन्ही गोष्टींचा काहीही संबंध नसल्याची माहिती दिली आहे. पोलीस विभागाकडे याबाबत कुठलीही माहिती नाही. अंजली दमानिया यांना चुकीची माहिती मिळाली असेल त्यावर आम्ही काय बोलणार असं कळंबमधील पोलीस निरीक्षकांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ही महिला जाताना आपल्या मृत्यूचं गूढ सोबत घेऊन गेली असल्याचं दिसून येत आहे. आता जे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे त्यांच्या चौकशीवरून या महिलेच्या मृत्यूचं खरं कारण समोर येणार आहे का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत राहा, सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र.